जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 8 आणि ओवी क्रमांक 214 इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आला होता. आज तुमच्या लक्षात आलं असेल, आज मी थोडा वेगळ्या ठिकाणी बसलोय. आजचं वाचन जरा विशेष आहे. आजचा अभ्यास आपला विशेष आहे, कारण आम्ही आज इथे श्री सचिन आणि सौ मृणाल बुजोणे यांच्या घरी इथे ज्ञानेश्वरीच्या अभ्यासासाठी जमलेलो आहोत. कारण आज विशेष प्रसंग म्हणजे आज परमपूज्य चक्रांकित महाराजांचं प्रथम पुण्यस्मृती आहे. आणि इथे तुम्हाला पीठ दिसत असेल, महाराजांचा फोटो पण आहे. आणि माझं भाग्य असं की त्यांचा जन्म आळंदीमध्ये गेला. महाराजांचे माऊलींच्या सहवासात ज्यांचा जन्म गेला ते परमपूज्य चक्रांकित महाराज. आणि त्यांचं पुण्यस्मरण करण्याच्या निमित्ताने आज इथे सुंदर ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाची सेवा घडते आहे. त्याच्यापेक्षा दुसरं भाग्य असूच शकत नाही. तर त्या निमित्ताने आज आपला अभ्यास तोच आहे, पण एक छान अत्यंत सुंदर असं जुळून आलेला योग आहे. आणि महाराजांच्या जीवनचरित्राची माहिती, त्यांच्या कार्याची माहिती बहुतांश लोकांना कदाचित हे नाव सुद्धा नवीन असेल. तर ती माहिती देण्याच्या उद्देशाने म्हणून आपण आज थोडा कमी वेळ अभ्यास घेणार आहोत. अम, इथल्या 7:30ला म्हणजे भारतातल्या सकाळी 8पर्यंत आपला अभ्यास संपवूया. आणि एक पुढची 20-25 मिनटं आपण महाराजांच्या चरित्राचं गायन करूया, म्हणून त्यांच्या कार्याची माहिती समजून घेऊया आणि आपली वाणी शुद्ध करून घेऊया. या प्रस्तावनेसह आपल्या अभ्यासाकडे वळू. 8वा अध्याय आपला सुरू आहे. आणि 23 क्रमांकाचा जो श्लोक आहे भगवद्गीतेतला, यत्र काले त्वनावृत्ती मावृत्तीम चैव योगिनः प्रयाता यान्ति तम कालम वक्ष्यामि भरतर्षभ. या श्लोकाचा आपला अभ्यास सुरू आहे. आणि मागच्या वेळेला बरीच त्याची प्रस्तावना करून झालेली आहे, पण थोडक्यामध्ये बघूया उजळणीचा भाग म्हणून, की भगवंत म्हणतायत की अर्जुना, ज्या काळामध्ये किंवा ज्या काळात गेलेले योगी अनावृत्तीला म्हणजे मोक्षाला आणि आवृत्तीला म्हणजे संसाराला प्राप्त होतात, तो काल तुला सांगतो. अनावृत्ती आणि आवृत्ती असे दोन शब्द या श्लोकामध्ये आले. मागच्याला आपण ते शिकलो. थोडे नवीन शब्द आहेत, वेगळे शब्द आहेत. पण अनावृत्ती आणि आवृत्ती आवृत्तीचा पहिले विचार करू. आवृत्ती म्हणजे पुनरावृत्ती, आपल्याला हा शब्द माहिती असतो. आणि त्याच्या विरुद्ध शब्द अनावृत्ती. आज मी थोडं समोर पाहून बोलणार आहे, कारण जेवढे लोक इथे ऑनलाईन आहेत तेवढे श्रोते इथे प्रत्यक्षात उपस्थित आहेत. त्याच्यामुळे तर भगवंत म्हणतात आहे की हा काल मी तुला सांगतो. कारण आपण दोन गोष्टींचा मागच्याला विचार केला होता. हे योगी कोणत्या काळामध्ये त्यांना अम, मरण प्राप्त होतं याच्यावरती अवलंबून आहे की ते कोणत्या गतीला ते जातात. हा विषय सुरू आहे. थोडीशी उजळणी आपल्याला मागचं आठवत नसेल तर. मागच्याला आपण विचार केला होता की ते योगिन शब्द जो आहे, यत्र काले त्वनावृत्तीम मावृत्तीम चैव योगिनः, तर या योगिनमध्ये आचार्यांनी आपल्याला सांगितलं की योगिनः कर्मीणः च उच्चन्ते. कर्मिणः तू गुणतः. गुणविशेषाप्रमाणे कर्मयोगी किंवा कर्म करणारे, कर्माच्या मार्गाने जाणारे,
अशाही योग्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. का ते मी मागच्याला बोललो होतो की आपल्याला पुढे कळेल, आपण जसं आपला अभ्यास पुढे जाईल. पण महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रणवाचा हा जो 13 क्रमांकाचा श्लोक या अध्यायामध्ये येऊन गेला की प्रणवाचा अभ्यास करून प्रणवाचा अभ्यास करणारे प्रणव या म्हणजे ओंकार याची प्रतीकोपासना करणारे, पण आपल्याला माहिती आहे ओंकार हे ब्रह्माचं प्रतीक समजलं जातं. सगुणोपासना करणारे देव तितका मर्यादित आहे असं समजून उपासना करणारे, मी हे सगळं वर्णन मुद्दाम बोलतोय, त्याचं स्पष्टीकरण पुढे येईलच. तर त्यांना कोणती गती प्राप्त होते हा विषय आपला सुरू आहे. आणि मागच्याला आपण त्याच्या ओव्या बघितल्या, मी मगाशी म्हणालो आपण 214 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आपला अभ्यास आला होता. आणि हा देह सोडताना मरणकाळी माऊली असं म्हणते की माऊलींनी याचा अर्थ जठराग्नी जो केला होता, आपण तो मागच्याला विषय बघितला की जठराग्नीचं साह्य असेल. कारण जर नसेल तर काय होतं, माऊलींनी जो दृष्टांत दिला होता की जसं एखादा दिवा वाऱ्याने किंवा पाण्याने विझून जावं आणि आपली दृष्टी कार्यक्षम आहे पण दिवाच विझला तर आपल्याला काहीच दिसणार नाही. जसं होतं, अनेक वेळा अनुभव आपण घेतलेला आहे. दृष्टी कार्यक्षम आहे पण दिवा विझला. तसं ही सगळी आध्यात्मिक साधना सुरू आहे, पारमार्थिक साधना सुरू आहे. आता मरणकाल जवळ आलेला आहे, पण तेव्हा शरीराची आणि अंतःकरणाची काय अवस्था आहे याच्यावर ठरतं की तो कोणत्या मार्गाने, तो जीव आता मृत्यूनंतर कोणत्या मार्गाने जाणार. आणि खरं या श्लोकामध्ये जो आत्ता मी श्लोक वाचला 23 क्रमांकाचा, त्याच्यात नाही आहे खरं अग्नी हा शब्द, पण पुढच्या श्लोकात तो येणार आहे. पण माऊलींनी याच श्लोकावरच्या ओव्यांमध्ये अग्नी शब्द घेऊन त्याचा अर्थ जठराग्नी असा केलेला आहे. आणि जठराग्नी जर नसेल आणि जठराग्नी आणि त्याच्याबरोबर संपूर्ण चेतना देणारा जो वर्ग आहे, त्याच्यामध्ये बुद्धी आहे, मन आहे, साध्या भाषेत बोलूया अंतःकरण, हे जर कार्यक्षम नसेल, ती जी ब्रह्मोपासना आयुष्यभर केली, तो जो अभ्यास केला, त्या अभ्यासाच्या स्मरणामध्ये अनुसंधानामध्ये राहण्यासाठी आपण अगदी अजून साध्या भाषेत बोलूया सावधपणा ज्याला म्हणतो आपण, जो सावधपणा लागतो तो नसेल, त्याला जठराग्नीचं साह्य नसेल, तर माऊली म्हणते की त्या विषमवाताने देह कफदोषाला जर प्राप्त झाला, जठराग्नीचा दिवा जर विझून गेला, तर मुळात प्राणालाच प्राण नसतो, प्राणसुद्धा निचेष्ट झालेला असतो. आणि जठराग्नी नसल्यामुळे चेतना शक्तीला सुद्धा आश्रय नसतो. पण आणि म्हणून 207 क्रमांकाची ओवी मी थोडासा मागे जातोय, तिथे त्यांनी ऐसे सायुज्य आणि पुनरावृत्ती म्हटलेलं आहे की जन्माभाव रूप म्हणजे जन्म अभाव रूप मोक्ष आणि पुनर्जन्म म्हणजे संसार, या दोन गोष्टी या कालाच्या अधीन आहेत, शुद्ध आणि अशुद्ध. आता काल म्हटलं की आपल्या डोक्यात पहिले शुद्ध मराठीमध्ये टाइम असाच अर्थ येतो. काल म्हणजे टाइम. बघूया आपण तोच आपल्या अभ्यासाचा विषय आजच्या. शुद्ध कालामध्ये जर तो जीव गेला तर तो मोक्ष मार्गाला जातो, अशुद्ध कालामध्ये गेला तर तो पुनरावृत्तीच्या मार्गाला, आवृत्ती आणि अनावृत्ती मगाशी शब्द आपण शिकलो. इथपर्यंत आपला अभ्यास छानपैकी मागच्या वेळेला झालेला होता. 214 क्रमांकाची ओवी. आजच्या अभ्यासाकडे वळू. 215 क्रमांकाची ओवी आहे. माऊली पुढे म्हणते की अगा देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नव्हे चिखलू ओला, वाया आयुष्य वेळ आपुला अंधारी गिवसी. तर माऊली तोच विषय पुढे सुरू आहे. माऊली म्हणतात की अरे, देहातील अग्नी जर नष्ट झाला तर तो देहच नसतो, तो केवळ ओला चिखल असतो. अशा स्थितीत आयुष्य आपली संपण्याची वेळ
अंधारात व्यर्थ शोधित असतो. काय माऊलींनी शब्द वापरला का, ओला चिखल म्हटलेला देहाला. जर अग्नी नसेल, तो सावधपणा नसेल. आता ठीक आहे, इथे मृत्यूचं वर्णन सुरू आहे, पण हाच आपण आयुष्यभर जन्मालाही लावून घेऊ शकतो. खरा विचार. परमार्थाच्या बाबतीत जर सावधपणा नसेल, काय आहे हा? ओला चिखल आहे. ओला आहे, मान्य, वाळलेला नाही अजून. पण इथे मृत्यूचा विचार आहे, आपण त्याचा विचार जास्त करूया. त्यामुळे देहातील अग्नी जर नष्ट झाला तर तो देह नाहीच, ओला चिखल. आणि मागील स्मरण आघवे, ते तेणे अवसरे सांभाळावे, मग देह त्यजुनी मिळावे स्वरूपी की. 216 क्रमांक 24. त्या मरणप्रसंगी मागे अभ्यासलेले ते ब्रह्मानुसंधान पूर्णपणे सांभाळावयाचे, करावयाचे, आणि मग देह सोडून ब्रह्मस्वरूपात एकरूप व्हावयाचे असते. पण तसे काहीच घडत नाही. मी जसं मगाशी म्हणालो, त्या अभ्यासाचं स्मरण, स्मरणच आहे ना ते. अनुसंधान म्हणजे काय आहे? स्मरण आहे, अखंड स्मरण. त्या अवस्थेमध्ये जर देह गेला तरच उत्तम गती आहे. आणि हा 8व्या अध्यायाचाच विषय आपण खूप अभ्यास केलेला आहे, की शेवटच्या क्षणी जो विचार तुमच्या मनामध्ये असेल, तीच गती तुम्हाला प्राप्त होते. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की आयुष्यभर केला असेल परमार्थाचा अभ्यास. कारण काय आहे, गंमत पुन्हा तीच आहे, आपला अभ्यास आपल्या पद्धतीप्रमाणे सुरू असतो. जसं शाळेत असताना आपल्याला वाटायचं की नाही आपण अभ्यास करतोय, मग परीक्षेत समजायचं किती अभ्यास केलेला आहे ते. तसं तसा अभ्यास आपला सुरू असतो, आणि त्याचा परिणाम काय होतो की जेव्हा ही अंतिम परीक्षेची वेळ येते, तेव्हा नेमका चित्तामध्ये संसाराचे विचार. आणि अभ्यास अखंड नाहीये ना, अनुसंधान अखंड नाहीये. तुम्ही सगळेजण समोर आहे म्हणून की काय कथा आठवली, कथा सांगून टाकतो, मग पुढे जाऊ आपण अभ्यासाकडे जाऊ. थोडंसं तसंही मी कथा कमी सांगतो. असं कोणी आरोप नाही केला अजून माझ्यावर, पण मला जाणवतं ते. ऐकली असेल तुम्ही. एक फार रंगवून सांगायला वेळ नाही, पण एक म्हातारा मनुष्य असतो आणि अगदी जरा जर्जर झालेला असतो, मरणासन्न असतो. फार वर्णन नको करायला. अगदी म्हणजे आता कधी जीव जातो आणि कधी नाही. आजूबाजूला सगळे नातेवाईक जमलेले असतात, मुलं असतात त्याची चार. काय तिथे वैद्य असतात, त्यांचे उपचार सुरू असतात, नाडी पाहणं हे ते सगळं सगळं सुरू असतं. आणि आता त्याचा जीव जाण्याची वेळ आलेली आहे. साधारण असं अगदी बेशुद्ध नाही म्हणता येणार, पण मरायला टेकलेला आहे. त्यामुळे अगदी क्षीण झालेला आहे देह. आणि आता नातेवाईकांचा शोक सुरू झालेला असतो, वाटच बघत असतात, असं म्हणूया आता, ते काय कधी वेळ येते वगैरे वगैरे. तर तेवढ्यात हा म्हातारा काहीतरी पुटपुटतो, म्हणजे काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो. तर हे मुलं म्हणतात की आम्हाला समजायला पाहिजे बाबा, आता म्हणजे झालं त्यांची जायची वेळी, काय त्यांच्या मनात राहून नको जायला. म्हणून त्याच्या वैद्याला म्हणतात की यांना काहीतरी द्या, काहीतरी मात्रा एखादी उगाळून, थोडीशी तरतरी येईल आणि काय बोलतात आहे ते तर कळेल. म्हणून ते वैद्य देतात. तर ते काहीतरी तो म्हातारा, थोडासा आवाज तरतरी येते आणि आवाज वाढतो, आणि त्यांना काहीतरी वाक्य वाक्य असं काहीतरी ऐकू येतं. असं वाक्य त्यांना ऐकू येतं, वाक्य वाक्य असं काहीतरी म्हणतात. पुन्हा ते क्षीण. आता आपल्या शुद्ध मराठीत बोल हे जास्त परेशान होतात. आधी तर काहीच कळत नव्हतं, आता हे वाक्य काय प्रकरण आहे. तर विके म्हणतो का, वाक्य विके, वाक्य म्हणतो. तर तिथे काय बाकीचे लोक असतात. अं, ते म्हणतात की बहुतेक भगवंताचं नाव घेत असेल, वासुदेव केशव असं काहीतरी म्हणायचं असेल तर ना, वासुदेव केशव वगैरे असं. तर ते म्हणतात की नाही नाही, पण तुम्ही ना पुन्हा त्यांना दुसरी मात्रा द्या, कारण ते एक भगवंताचं नाम आहे, ते येऊ द्या त्यांच्या मुखामध्ये शेवटी. पुन्हा दुसरी मात्रा उगाळून देतात, पुन्हा त्यांना तरतरी येते. ते म्हणतात बाबा तुम्ही काय म्हणताय, वासुदेव केशव देवाचं नाव म्हणायचं आहे का तुम्हाला, घ्या तुम्ही. तर तो म्हणतो अरे मूर्खांनो, त्याला तिथून तो गोठा दिसतो, वासरू केरसुणी खाताय. काय कथा आहे, कोणाची असेल तुम्ही कल्पना करू शकता.
थोडक्यामध्ये या जीवाला पुढे काय गती मिळेल हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. मरायला टेकला आहे, पण अजून वासुदेव केशव नाही निघत आहे तोंडात. ती केरसुणी खात आहे वासरू, तिथून त्याला तो गोठा दिसत असतो. काय त्या केरसुणीची किंमत आणि काय या जीवाला पुढच्या मिळणाऱ्या गतीची किंमत. पण नाही, त्या क्षणीनं ज्या गोष्टीमध्ये आसक्ती आहे तीच गोष्ट आठवते, तिथेच जीव आपला अडकतो. त्या आणि म्हणून माऊली म्हणताय की त्या मरणप्रसंगी मागे अभ्यासलेले ते ब्रह्मानुसंधान पूर्णपणे सांभाळावयाचे, करावयाचे. आणि मग देह सोडून ब्रह्मस्वरूपात एकरूप व्हावयाचे असते, पण तसे काहीच घडत नाही. तव तया देह श्लेष्माचे चिखली, पुन्हा तीच मौली भाषा सुरू ठेवतात, चेतनाची बुडवून गेली तेथ मागेली पुढील ही ठेली आठवण सहज. मग असं का होतं? कारण त्यावेळी देह आणि कफ यांच्या चिखलात चेतना, संवेदना आणि ज्ञानशक्तीच बुडून गेलेली असते. त्यामुळे मागची आठवण व पुढचे चिंतन सहजच बंद पडलेले असते. कशाचं आठवण? त्या अभ्यासाची स्मृती. काय करायचं आपल्याला, काय नाम घ्यायला सांगितलंय सद्गुरूंनी, कशाचं चिंतन करायचं आहे, कोणाचं स्मरण करायचं आहे, हे सगळं भानच तिथे नसतं. योगायोग म्हणजे माऊलींची खरं याच अर्थाची एक सुंदर ओवी आहे. आपल्या सगळ्यांना पाठी असेल, पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरसिय भूमिके समाधी राहे. खरं माऊली तिथे समाधीची व्याख्या करतात आहे. म्हणजे मला आत्ता काय आठवली ती ओवी, इथे जे वर्णन केलेलं आहे की जे नको नेमका तिथे ते हवं आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून मी थोडासा एक विरोधाभासात्मक ओवी तुमच्या समोर ठेवतोय. पुढील पैस पारुखे, हा जो पुढील भविष्याचा सगळा विस्तार आहे, कर्तव्याचा, कर्माचा, मी असं करीन, मी तसं करीन, मला हे करायचं, मला काहीही नाही. साध्या भाषेत परमपूज्य काका म्हणतात, भविष्यातल्या उड्या बंद आहेत, भूतकाळातल्या बुड्या बंद आहेत, मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरसिये भूमिके. त्याला निधिध्यासन असं म्हणतात, त्याला प्रसंख्यान असं म्हणतात, त्याला ध्यान असं म्हणतात, त्याच्याच परिपक्व अवस्थेला समाधी म्हणतात. मग फरक काय आहे? इथे नेमका ते होत नाही आणि तिथे ते व्हावं असं म्हणतात आहे. तोच फरक अधोरेखित करण्यासाठी मी दोन विरोधाभासात्मक ओव्या समोर ठेवतो. फरक हा आहे की तिथे हे घडताना तो साधक पूर्णपणे सावध असतो. हाच तर फरक आहे झोपेमध्ये आणि समाधीमध्ये किंवा ध्यानामध्ये. तिथे तर झोप आली तर मग इथे जे वर्णन आहे त्याच्यामध्ये मी बसतो. झोप नाही आहे ती, पूर्णपणे सावध आहे. पण तरीही ना भूतकाळातला विचार सुरू आहे, ना भविष्यकाळातला विचार सुरू आहे. पुढे म्हणतात आहे 218 क्रमांकाच्या ओवीमध्ये, म्हणून आधी अभ्यासू जो केला, म्हणून माऊली म्हणते की आधी जो अभ्यास केला तो मरण न येता निमून गेला. जैसे ठेवणे न दिसता मालवला दीपू हातींचा. फारच सुंदर दृष्टांत देतात आहे माऊली, की म्हणून ठेवलेली वस्तू न दिसताच हातातला दिवा जसा मालवला जावा. काय सुंदर दृष्टांत आहे. मगाशीच म्हणा, आपण एखाद्या पूर्वीच्या काळी जेव्हा घरात असे दिवे नसायचे इलेक्ट्रिक, तेव्हा आपण काहीतरी घेऊन जायचो, कंदील म्हणा, काहीतरी दिवा. आणि आता ती जी वस्तू शोधायला गेलो आहे ती आहे समोर, आता ती अगदी घेणार तेवढाच दिवा. आता काय, डोळा आहे, वस्तू पण आहे, उपयोग काय? काहीच दिसत नाही, अंधार. हे जसं व्हावं त्याप्रमाणे मरणाच्या आधी जो ब्रह्माभ्यास केलेला असतो तो देहाला मरण न येताच, म्हणजे मरणापूर्वीच नष्ट झालेला असतो. काय माऊली म्हणतात, आलं लक्षात? मरण यायचंच आहे अजून, पण मरणापूर्वीच तो नष्ट झालेला आहे. तो दिवा जसा मालवला जावा. आता असो हे सकळ जाणपा ज्ञानासी अग्नी मूळ, तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण आधी. आता हे सर्व सांगणे असो,
थोडक्यात असे समज की मरणाचे वेळी ब्रह्मानुसंधान होण्या इतके ज्ञान राहण्याकरिता जठराग्नी हा मूळ आहे. आणि म्हणून प्रयाणकाळी त्या अग्नीचे संपूर्ण बळ असावे लागते. एक महत्वाची गोष्ट आपल्याला इथे समजून घ्यायची आहे अभ्यासक म्हणून. माऊलींनी अग्नीचा अर्थ जठराग्नी असा केलेला आहे. मी मागच्या वेळेला बोललो होतो, आत्ताही 2-3 वेळा तो शब्द वापरलाच. म्हणजे माऊली पिंडाच्या किंवा देहाच्या किंवा व्यष्टीच्या सापेक्षतेने बोलते, बरोबर. आणि अग्नी शब्द आलेला नाही आहे अजून, आता तो येणार आहे पुढच्या श्लोकामध्ये. पण इथे जठराग्नी याचा अर्थ अग्नी देवता असाही अर्थ आपण समजून घेण्यासाठी अभ्यासाच्या दृष्टीने विचार करू शकतो. अग्निदेवता प्रसन्न असावी लागते, अग्निदेवता उपस्थित असावी लागते. आपल्याला माहिती आहे ना, ते बऱ्याच वेळा पंचांग जे पाहतात त्यांना माहिती असतं पृथ्वीवरती अग्नी नाही आहे म्हणतात, है ना. म्हणजे अग्नी ही देवता आहे, तिची उपस्थिती असते, तिची अनुपस्थिती असते. आणि काही विशेष काही एखादं मंगल पवित्र कार्य करायचं असेल तर पृथ्वीवरती अग्नी लागतो, हे मला आता आठवलं. आणि म्हणून इथे माऊली ठीक आहे व्यष्टीच्या दृष्टीने बोलतात आहेत. इथे त्यांनी अर्थ आता या परमपूज्य खंदारकर महाराजांनी त्याचा अर्थ जठराग्नी असा केलेला आहे. इतर काही प्रतींमध्ये अग्नी शब्द वापरलेला आहे, जठराग्नी नाही. म्हणून मी म्हणतोय, मी सगळे पैलू तुमच्या समोर ठेवतोय, कारण जितक्या विविध पैलूंनी आपण अभ्यास करूया तितकी ही कल्पना अजून आपल्या समोर स्वच्छ आणि स्पष्ट होत जाईल. त्यामुळे अग्नी म्हणजे जठराग्नी असाच अर्थ धरून बसण्याची गरज नाही. तोही अर्थ आहे, माऊलींनी तो अर्थ केलेला आहे. आणि अग्निदेवता असा अर्थ आता पुढे तसाही आपल्या अभ्यासामध्ये येणारच आहे. आता पुढे जाऊया. 219 क्रमांकाच्या ओळीपर्यंत आपला अभ्यास आला. आता पुढे 24 क्रमांकाचा श्लोक आपल्या समोर येतोय, तो मी वाचतो. अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. 24 क्रमांकाचा श्लोक आहे. अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणम. काय आहे पदच्छेद बघूया. अग्निः, ज्योतिः, अहह, अग्निर्ज्योतिरः. संधी आहे, विग्रह करून सांगतोय. त्या जो विसर्ग असतो त्याचा र होतो. षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. म्हणजे तत्र प्रयाताः गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो म्हणजे ब्रह्मविदः जनाः. हाही संधीच आहे बरं का, थोडंसं संस्कृत व्याकरण. विसर्ग आहे तिथे आणि प्रयाताहाच प्रयाता होतो, म्हणजे तो लोप पावतो विसर्ग. आणि ब्रह्मविदो म्हणजे ब्रह्मविदहच विदो होतो, कारण अचा उ होतो. हे मी तुम्हाला काय सांगतोय, तर आपल्याला माहिती पाहिजे ब्रह्मविदो शब्द नसतो, ब्रह्मविदह हा शब्द आहे, पुल्लिंगी शब्द आहे तो, पण त्याचा विदो होतो. कारण काय, पुढे जनाहाचा ज आहे आणि ज हा हे जे व्यंजन आहे ते 2 प्रकारची व्यंजन असतात, मृदू आणि कर्कश. हे मृदू व्यंजन आहे म्हणून तो संधी तिथे झालेला आहे. हे नेहमी सांगून तुम्हाला मी त्रास देणार नाही, पण हा असा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे. मूळ शब्द ब्रह्मविदह हाच आहे, पण त्याच्या पुढे जना आल्यामुळे त्याचा ब्रह्मविदो झालेला आहे. आणि असं खूप वेळा भगवद्गीतेत तुम्हाला हे दिसेल, म्हणून फक्त उल्लेख करून ठेवला. असो. अग्निः ज्योतिः अहह अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणम. अर्थ काय आहे याचा? याचा अर्थ असा आहे की अग्नी म्हणजे अर्ची नावाची देवता. आता पहा थोडासा अर्थामध्ये कसा फरक पडणार आहे, कारण महाराजांनी काय केलेलं आहे, खंदारकर महाराजांनी, की दोन्ही अर्थ इथे दिलेला आहे. हा जो पहिला अर्थ आहे, आता आपल्याला सावकाश, आपल्याकडे आज थोडासा वेळ कमी आहे, पण अभ्यास म्हणून आपण सावकाशच सगळं समजून घेणार आहोत. पहिला जो अर्थ आहे तो आचार्यांच्या दृष्टीने किंवा आचार्यांनी जो अर्थ केलेला आहे शंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये,
त्यानुसार तो अर्थ घेतलाय. आणि दुसरा अर्थ आता जो मी वाचीनच, तो माऊलींच्या ओव्यांप्रमाणे तो अर्थ घेतलेला आहे. बघूया. तर अग्नी म्हणजे अर्ची नावाची देवता. आता अग्नी ही ज्योती ही, नेहमीप्रमाणे आपण पहिले अन्वय लावून घेऊया. अग्नी ही ज्योती ही, अग्नी म्हणजे अर्ची नावाची देवता. आणि अहह म्हणजे दिवसाभिमानी देवता. शुक्लह म्हणजे शुक्ल पक्षाभिमानी देवता. उत्तरायणम म्हणजे उत्तरायणातील षणमासाभिमानी देवता. ज्या काळात आहेत त्या काळात म्हणजे तत्र, देह सोडलेले म्हणजे प्रयाता, देह सोडलेले म्हणजे मेलेले, सगुण ब्रह्मोपासक म्हणजे ब्रह्मविदह क्रमाक्रमाने अर्चिरादी लोकाला घेऊन जातात आणि नंतर प्रजापती लोकाला नेतात व अशा क्रमाने ते निर्गुण ब्रह्मस्वरूप होतात. गच्छन्ति. हा झाला अग्नि ज्योति अहह शुक्ल षणमासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदः जनाचा अर्थ आणि अन्वय. अग्नी आणि ज्योती. आता दुसरा अर्थ म्हणून पाहून घेऊया आणि मग एकत्रच थोडासा विचार करूया. हा झाला मी जसं म्हणालो आचार्यांच्या भाष्याप्रमाणे केलेला अर्थ. माऊलींच्या ओव्यांप्रमाणे अर्थ केलेला आहे. अर्थ दुसरा दिलेला इथे, देह प्रयाणाचे वेळी. अग्नी म्हणजे देहातील जठराग्नी. आता मगाशीच म्हणालो आपण, व्यष्टीचा विचार माऊलींनी जास्त केलेला आहे. अग्नी म्हणजे देहातील जठराग्नी आणि ज्योती म्हणजे बुद्धीतील ज्ञान किंवा चेतना शक्ती. आता हाही अर्थ किती छान आहे पहा. म्हणून मी म्हणालो की आपण सर्व पैलू समजून घेऊया. सर्व पैलूंनी सगळ्या बाजूनी तो विषय समजून घ्यायचा, म्हणजे अपूर्णता राहत नाही विचारांमध्ये. पण किती छान अर्थ लागू पडतो बा. अग्नी म्हटल्यावर जठराग्नीचं म्हटलं तर ज्योती म्हटल्याबरोबर काय अर्थ केलेला इथे, बुद्धीतील ज्ञान किंवा चेतना शक्ती. ज्योती, कारण ज्योती ज्ञानस्वरूप असते की नाही, प्रकाश. ज्योती म्हणजे प्रकाश. आणि तसेच देहाच्या बाहेर काय आहे, हे देहाच्या आतलं वर्णन झालं. देहाच्या बाहेर काय आहे, शुक्ल पक्ष. शुक्ल षणमासा उत्तरायणम हे बाहेरचं. त्यामुळे देहाच्या बाहेर शुक्ल पक्ष, दिवस, अहह म्हटल्यामुळे दिवस. आणि उत्तरायणातील 6 महिन्यांपैकी कोणताही एक महिना असावा. या कालात देह सोडून जाणारे व मरणसमयी ब्रह्मानुसंधान करणारे ध्यान योगी क्रमाने ब्रह्मालाच प्राप्त होतात. पुन्हा अभ्यास आहे, अभ्यासासारखा केला पाहिजे. क्रमाने असा शब्द आहे का कुठे, श्लोकामध्ये आहे का, नाही. नव्हे, उलट मागच्या वेळेला माऊलींनी ऐसे सायुज्य आणि पुनरावृत्ती असं 207 क्रमांकाच्या ओवीत म्हटलं होतं आणि मी मागच्या वेळेला त्याचा उल्लेखही केला होता. पण इथे क्रमाने हा शब्द महाराजांनी घातलेला आहे, कारण आचार्यांनी तोच अर्थ केलेला आहे. आणि तो का केलेला आहे हेही आपण पाहणार आहोत. आणि माऊलींच्या ओवे त्याला लागू पडतातच, प्रश्नच नाही. अग्निही आणि ज्योतिही याचा आता आचार्यांनी केलेला अर्थ वाचूया. आता ज्ञानेश्वर महाराजांचा पण वाचला. आचार्य म्हणतात आहे अग्नी ज्योती म्हणजे कालाभिमानी देवता, कालाभिमानिनी देवता अथवा अग्नी ज्योतिषी यथाश्रुते एव देवते. याचा अर्थ असा होतो की अग्नी म्हणा, ज्योती म्हणा, हे सर्व कालाभिमानी देवता आहेत किंवा ते वैदिक देवता आहेत. या दोन्ही पद्धतीने त्याचा विचार करता येतो असं आचार्य म्हणतात. आणि यत्र काले इथे जे म्हटलेलं आहे की कोणत्या काळामध्ये मृत्यू, ह्याचे सगळं वर्णन, मूळ वर्णन जे सुरू आहे त्याच्यामध्ये कालाभिमानी देवतांचं वर्णन इथे अधिक असल्यामुळे याला काल इथे शब्द वापरला. पहा, तुमच्या सगळ्यांचं छान लक्ष आहे असं गृहीत धरून मी बोलतो आहे, कारण खूप बारकावे आहेत इथे. तर खूप वेगवेगळे अर्थ केल्या जातात. आपण सर्वसाधारण अर्थ करून मोकळा होतो. लोकांना पण सांगतो उत्तरायणात गेले म्हणजे जणू काही मोक्षच मिळाला. आता आपल्यासमोर आहे दॅट इज वन ऑफ द क्रायटेरिया. आणि पुन्हा उत्तरायण म्हटल्याबरोबर आपल्याला उत्तरायण दक्षिणायन माहिती असतं, महिने पण पाठ असतात कॅलेंडरचे. म्हणून मी सांगतोय थोडं लक्षपूर्वक ऐका, कारण बारकावे खूप आहेत अभ्यासाचे. काले शब्द किंवा काल शब्द का वापरला, आचार्य काय म्हणतात इथे, अग्नी, ज्योती, ही अहह म्हणजे देवाची अभिमानी देवता,
षण्मासा उत्तरायणम, उत्तरायणाची देवता, या सर्व काय आहे? या कालाभिमानी देवता आहेत. आणि आचार्यांनी तिथे सुंदर दृष्टांत सुद्धा दिलेला आहे. काय? आता आपल्याला माहिती असेल, आपापल्या भारतामध्ये समजा आता गावामध्ये एखादा आपण म्हणतो इथे काय आहे? हे आम्रवन आहे म्हणतो, म्हणतो की नाही? पाहिलं असेल, तुम्ही ऐकलं असेल. आता आम्रवन आहे म्हणतो, याचा अर्थ जो कोणी प्रश्न विचारला, म्हणजे काय बाकीचे वृक्ष नाही आहेत का तिथे? करा विचार. नाही, आहेत ना, बाकीचे वृक्ष पण आहेत. मला आम्रवन का म्हणतात? अहो, जास्तीत जास्त झाडं आंब्याची आहेत. 80-90%, 95% जे काय असेल ते. म्हणून आपण त्याला आम्रवन म्हणतो. पण तिथे बाकीची झाडं नाहीत असा त्याचा अर्थ नाहीये. हा दृष्टांत आचार्यांनी दिलेला आहे. आणि इथे जास्तीत जास्त देवतांचा ज्यांचा विचार आहे, त्या कालाभिमानी देवता आहेत. म्हणून इथे यत्र काले असा शब्द वापरलाय. आणि काले म्हणजे, पुन्हा अजून सांगतोय, अजून तिसरा एक पैलू सांगतो तुम्हाला. काले म्हणजे काळ असाच विचार केला पाहिजे असंही नाही. त्याचा अर्थ परिस्थिती असाही होतो. होतो की नाही, विचार करा. आपण काय म्हणतो की आता पूर्वीच्या काळी शिवाजी महाराजांचा एकदम मला आता दृष्टांत आठवला की अं, आत्ता सध्या पूर्वीच्या काळी तेव्हा युद्ध करायचे नाही. कधी? कोणत्या काळात? पावसाळ्यामध्ये, आपल्याला माहिती आहे. कारण तेव्हा परिस्थिती अनुकूल नसायची, कोणालाच नसायची. कारण तेव्हा विमानं नव्हती. ते सगळे हत्ती, घोडे, आणि ते उंट, आणि ते तोफा आणि सगळं घेऊन जायचं, युद्ध करायचं. तेव्हा काय शब्द वापरला त्याचे? हा काळ योग्य नाही आहे. आता काळ योग्य नाही म्हणजे त्यांना महिना म्हणायचा का? म्हटलं तर हो, हे 4-5 महिने, पण म्हटलं तर ही परिस्थिती योग्य नाही आहे. त्याचा दुसरा अर्थ मार्ग असंही करू शकतो आपण. मार्ग. जसं आता एखादं केस लढवायची, आपण काय म्हणतो? एक काय स्थानिक एखादं कोर्ट असतं, न्यायालय असतं तिथे. मग तिथून पुढे काय? हायकोर्ट. त्याच्या पुढे काय? सुप्रीम कोर्ट. आपण काय म्हणतो? तू जर या मार्गाने जाशील तर तुला यश. आता मार्ग म्हणजे काय? इथे काय असा रस्ता आहे का? मी तुम्हाला विविध पैलू समजून सांगतोय त्या शब्दांचे, कारण हे सर्व आशय आपल्याला गृहीत धरून या श्लोकांकडे आणि या ओव्यांकडे बघायचं आहे. म्हणजे परिपूर्ण अभ्यास होतो. थोडक्यामध्ये, अग्नी, ज्योती, दिन, शुक्ल, उत्तरायण हा देवतांचा मार्ग आहे. देवतांचा मार्ग. आणि देवतांचा मार्ग म्हणजे तरी नक्की काय हो? पुन्हा आपल्या डोक्यामध्ये, पुन्हा म्हणून म्हणजे आपल्या ज्या कल्पना पहिले येतात ना, त्या स्वच्छ करण्यासाठी मी इतका वेळ घालवतो याच्यावरती, आणि मी ओव्यानं सुरुवात करू शकतो. मार्ग म्हटलं की आपल्याला एकदम जसं 101-237 अमेरिकेतलं सांगतोय मी इथलं, हायवेज आठवतात. तो तर अर्थ आहेच. पण आता एक उदाहरण सांगतो. इथे अभिमानी देवता म्हटलेला आहे. त्याचा अर्थ अधिकार क्षेत्र असाही होतो. उदाहरणार्थ आपल्या कॉर्पोरेट वर्ल्डमधून उदाहरण घेऊ तर एक थोडासा दृष्टांत विचार करूया जरा. समजा आता एखाद्याला सीईओ व्हायचा आहे कंपनीचा. आपण त्याला काय सांगू? तू न या मार्गाने ये. मार्गाने ये म्हणजे काय? आपण त्याला हे सांगू, डिपार्टमेंट आमच्या कंपनीतनं सगळे सीईओ हे इंजिनियरच असतात. तू मार्केटिंगच्या मार्गाने येशील तर तू सीईओ नाही होऊ शकणार. हा दृष्टांत मी का देतोय? अधिकार क्षेत्र समजून सांगतोय. तिथे एखादी मीटिंग झाली, समजा कॉर्पोरेट मीटिंग झाली, तिथे त्या डिपार्टमेंटचा हेड म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट किंवा सिनियर व्हाईस प्रेसिडेंट होता. म्हणजे काय? त्या डिपार्टमेंटची अभिमानी देवता तिथे होती. आलं लक्षात मी काय सांगायचा प्रयत्न करतोय? किती पैलू आहेत पहा याला. अभिमानी देवता म्हणजे त्या देवतेचं ते अधिकार क्षेत्र आहे. आणि त्या अधिकार क्षेत्रातून, त्या मार्गातून तो जीव जेव्हा जाईल, तर तो जिथे पोचायचा आहे तिथे पोचेल. आणि नाही गेला, दुसऱ्या अधिकार क्षेत्राच्या मार्गाने गेला, मग दुसरीकडे पोहोचेल. तो पुढचा श्लोक आहे. त्यामुळे ब्रह्म, आणि इथे एक ब्रह्मविद, ब्रह्मविदो जनः, त्याचा ब्रह्मविद आपण जे शिकलो, त्या ब्रह्मविदचा अजून एक पैलू लक्षात घेऊया पुढे जायच्या आधी. आचार्यांनी फार महत्वाचा अर्थ सांगितलाय तिथे, ब्रह्मोपासन परा जनः, असा अर्थ तिथे सांगितलाय. हे मी तुम्हाला का सांगतोय? कारण ब्रह्मविद असा शब्द ऐकला की आपल्याला पहिलं काय येतं डोक्यामध्ये? ज्ञानी. ज्याला ब्रह्म ज्यांनी जाणलेलं आहे,
बरोबर, त्याला ब्रह्मविद असा साधारण अर्थ असतो, बरोबर आहे इतर वेळेला. आणि मला हेच तर तुम्हाला सांगायचं आहे की या श्लोकामध्ये जे वर्णन सुरू आहे ते ज्यांनी ब्रह्म जाणलेला आहे, जो ज्ञानी आहे, जो जीवनमुक्त आहे, त्याचा विचारच नाही आहे. तो सोडून उरलेले जो दोन आहेत, मग ते दोन कोण आहेत त्याचाच आपण अभ्यास करणार आहोत. पण म्हणून आचार्य काय म्हणतात आहे, ब्रह्मोपासन पराजन हा म्हणजे ब्रह्मतत्वाच्या उपासनेत तत्पर असलेला. बारकावा आहे म्हणून सांगतो, लक्षपूर्वक आहे का बरं. आचार्यांनी पुढे इथंही म्हटलंय, क्रमेण इति वाक्यशेष. दोन विषय, मी विषय बदललेला नाही, विषय तोच सुरू आहे, पण क्रमेण इति वाक्यशेष म्हणजे काय. इथे क्रमेण शब्द श्लोकात नाहीये, मी मगाशीच म्हणालो, पण तो वाक्यशेष आहे असं आचार्य म्हणतात आहे. म्हणजे काय, कधी कधी आपण शब्द घालून घेतो आणि वाक्य पूर्ण करतो की नाही. जेवण झालं का रे, झालं. झालं म्हणजे काय, जेवण झालेलं आहे असं ते पूर्ण वाक्य आहे, पण तो काय म्हणतो, झालं, आपल्याला कळून जातं संदर्भाप्रमाणे. वाक्यशेष. मग आचार्य म्हणतात आहे काय वाक्यशेष आहे, क्रमेण म्हणजे क्रमाने ब्रह्मप्राप्ती आहे. क्रमाने. कारण पूर्व ज्ञाननिष्ठ हे सद्योमुक्तीस पात्र असतात. माझा विषय तो सुरू होता. जीवनमुक्ताचा विचार इथे का नाही आहे हो. ब्रह्मविदचा अर्थ जो ब्रह्म जाणतो, जो जीवनमुक्त आहे, जो ज्ञानी आहे, त्याचा विचार का नाही आहे. सांगू का नाही आहे. जो जीवनमुक्त असतो, जो ज्ञानी असतो, त्याला जाणं येणं नसतं. काय सुंदर विचार आहे. त्याला जाणं येणं नाही. त्याचं जाणं येणं थांबलेलं असतं. आणि श्रुती आहे, अकाम निष्काम आप्तकाम आप्तोकामो न तस्य प्राणा उत्क्रामंती ब्रह्मैव सन ब्रह्माप्येती. बृहदारण्यक उपनिषद. फार सुंदर शब्द आहे. अकाम निष्काम आप्तकाम आत्मकाम. काय आहे, न तस्य प्राणा उत्क्रामंती ब्रह्मैव सन ब्रह्म आप्य इति. त्याच्या प्राणांना उत्क्रमणच नाहीये आता. खूप सुंदर विषय आहे, म्हणून म्हणलं पुन्हा आज नेमका वेळ कमी आहे, पण काही घाई नाही, आपल्याला छान समजून घ्यायचं आहे सगळं. जीवनमुक्त जेव्हा देह ठेवतो किंवा त्याचा देह पडतो म्हणूया, जे काय तुम्हाला म्हणायचं असेल, त्याच्या प्राणांना आता उत्क्रमणच नाही आहे. जो ज्ञानी आहे, ब्रह्मविदचा अर्थ जर आपण ज्ञानी असा केला, तर त्याला उत्क्रमण नाही आहे प्राणांचं. हे बृहदारण्यक श्रुती सांगते आहे. आणि या श्रुतीचा उल्लेख आचार्यांनी केलेला आहे. श्रुती कोणती ते नाही सांगितलंय, पण त्यांनी उल्लेख केलेला आहे. मगाशी पण ते अग्नी ज्योती दिन, काय ते शुक्ल उत्तरायण, याचा अर्थ त्या त्या याच्या देवता, असाच अर्थ ब्रह्मसूत्रामध्ये पण केलेला आहे. असं आचार्यांनी त्याचं काय दिलेलं आहे शुद्ध मराठीत सायटेशन. की मी असा अर्थ का म्हणतोय तुम्हाला. आता आचार्य असल्यामुळे ते ब्रह्मसूत्राचं सायटेशन देणार ना, किंवा भगवद्गीतेचं देणार किंवा उपनिषदांचं देणार. आणि श्रुतीचा उल्लेख नाही केला, पण ही ती श्रुती आहे की प्राणांचं उत्क्रमण. श्रुतीचा उल्लेख म्हणजे बृहदारण्यकाचं नाव नाही घेतलंय तिथे, पण उत्क्रमण नाही आहे त्या ज्ञानाच्या आता जीवात. म्हणजे दुसऱ्या भाषेत बोलूया, शास्त्र असं सांगतं की त्याचा देह जेव्हा संपतो, तेव्हा त्याचं जे सूक्ष्म देह असतो किंवा अंतःकरण असतं ते इथल्या इथे फुटतं. जसं ते आपण पूर्वीच्या काळी ते साबणाचे ते फुगे बनवायचो ना मुलांसाठी खेळण्याचे, ते फुंकर मारून असे बबल्स, शुद्ध मराठीत. काय होतं त्या आतमध्ये, काय असतं त्या फुग्याच्या, त्या बबलच्या, हवारा असतो. बाहेर काय आहे, वारा. फुटतो तो. तो काय अल्पजीव असतो, तो काय काही सेकंदात, काही मिनिटात फुटून जातो तो. त्यामुळे ते समजायला सोपं आहे. मग काय होतं, काही नाही. होणार काय आहे, खरं झालेलं काहीच नाही आहे. पण त्या फुग्याच्या साबणाच्या सापेक्षतेने आपण बोलतो, हा याच्या आतमध्ये पण हवा आहे, बाहेर पण हवा आहे. त्याच्या सापेक्षतेने बोलणार, पण फुगा फुटला, काय झालं, काही नाही झालं. हवा तीच आहे. पण बोलण्याचा असा व्यवहार होतो की अरे आतली हवा आता बाहेरच्या हवेत मिसळली. बस अगदी तसं त्या जीवनमुक्ताच्या सूक्ष्म देहाचं घडतं. तो जीवनमुक्त, तो ज्ञानी, त्याच्या संदर्भामध्ये जाणं येणं हा व्यवहारच नाही. आणि म्हणून, आणि इथे वर्णन काय सुरू आहे,
ह्या मार्गाने गेले तर तिकडे जाल, त्या मार्गाने गेले तर तिकडे जाल, म्हणजे सगळं जाण्या येण्याचा व्यवहार सुरू आहे. ठीक आहे, एक अनावृत्तीचा मार्ग आहे, एक आवृत्तीचा मार्ग आहे. म्हणजे आवृत्तीमध्ये येणं पण आहे, अनावृत्तीमध्ये येणं जरी नसलं तरी जाणं तर आहे ना. पहा कसे बारकावे आहे, म्हणून मी सांगतोय. आणि म्हणून मग त्या जाण्याचा अभ्यास करावा लागतो की नेमका तो जातो कुठे, कसा जातो, कोणत्या मार्गाने जातो, काही मध्ये स्टेशनं लागतात का, काही माइलस्टोन्स आहेत का, का इथून निघतो तो तडक. हा सगळा विचार या श्लोकांच्या माध्यमातून आणि या ओव्यांच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून मगाशी क्रममुक्तीचा जो विचार इथे आला होता, ध्यानयोगी क्रमाने ब्रह्माला प्राप्त होतो म्हटलेलं आहे. हो, ब्रह्माला प्राप्त होतो. हो, आवृत्ती नाही आहे म्हणजे परत येत नाही, अगदी बरोबर आहे. अनावृत्त मार्गाने तो जातो, अनावृत्ती मार्गाने जातो, म्हणजे येणं नाही आहे, पण जाणं निश्चित आहे. हा विषय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. जीवनमुक्ताचं मरण कसं वेगळं असतं. जो असा ब्रह्मज्ञानामध्ये उपासनेमध्ये तत्पर आहे, ब्रह्मज्ञान आता व्हायचं आहे पण मृत्यू आलेला आहे, मग तो कोणत्या मार्गाने जातो. आणि मग उरलेले जे आहेत तेही अभ्यास करणारेच आहेत. मग ते कोण आहेत, त्यांच्या आणि यांच्या अभ्यासात फरक काय आहे, त्यांच्या उपासनेत फरक काय आहे, आणि मग ते कोणत्या मार्गाने जातात, आणि मग ते कुठे जातात, कारण त्यांना परत यावं लागतं असं आपण आत्ता बोललो. हे सगळं समजावून घेण्यासाठी आणि अभ्यासासाठी पुढच्या शुक्रवारी भेटूया. मी सुरुवातीलाच म्हटलं आज आपला अभ्यास थोडा कमी वेळ आपण घेणार आहोत, कारण ही ज्ञानेश्वरी अभ्यासाची जी आजची सेवा आहे ती ज्यांच्या चरणी आपण अर्पण करतो आहोत ते परमपूज्य चक्रांकित महाराज. त्यांचा फोटो तुम्हाला इथे व्हिडिओवरती सगळ्यांना इथे दिसत असेल. आळंदीला ते स्थित असायचे. आणि म्हणून मी म्हणालो खूप भाग्याचा दिवस आहे की पुन्हा एकदा त्यांच्या चरणी ही ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाची सेवा आपल्याला अर्पण करता येते आहे. तर ती करूया. इथे आपल्या आजच्या अभ्यासाला विराम देऊया आणि उर्वरित जो थोडासा आपल्याकडे वेळ आहे 20-25 मिनिटांचा, त्याच्यामध्ये महाराजांचं जीवनचरित्र आणि त्यांच्या कार्याची ओळख करून घेऊया आणि इथे थांबूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकावरच्या ओव्या आपण पुढच्या वेळेला घेऊ. आपला 219 क्रमांकाच्या ओवीपर्यंत अभ्यास आज झालेला आहे. थांबूया, विषय मोठा होता त्यामुळे ओव्यांना आपल्याला सुरुवात करता आली नाही.